नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज टॉक टाइम मध्ये आपले गेस्ट आहेत डॉक्टर दीपेश रसाळ. त्यांची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून देते. दीपेश रसाळ यांचं शिक्षण हे ओश स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालंय आणि ते या विद्यापीठाचे सध्या डायरेक्टर आहेत. तर सध्या कोविडमध्ये सक्रिय कार्यरत असून कोविड योद्धा बनून ते काम करतायत आणि याआधी देखील डॉक्टर रसाळ यांनी वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून देखील काम केलंय. तर डॉक्टर रसाळ हे मागच्या 12 वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ओश स्टेट युनिव्हर्सिटी आणि रशियातील विद्यापीठांमध्ये मुलांना ॲडमिशन मिळवून देत आहेत. तर आजपर्यंत बरेचसे विद्यार्थी ओश युनिव्हर्सिटीमधून शिकून भारतात परत आलेले आहेत आणि या ठिकाणी ते प्रॅक्टिस करतात. तर ओश स्टेट युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून आज डॉक्टर दीपेश रसाळ आपल्याकडे आलेले आहेत. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि त्यातील मुलांसाठी असलेल्या संधी. आणि याच संदर्भात डॉक्टर पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की ओश युनिव्हर्सिटी आणि त्यातील अभ्यासक्रमाबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल. आमच्या या ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची याला मान्यता आहे. आमच्या या विद्यापीठामध्ये 5 वर्षाचा MBBSचा कोर्स आहे आणि पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये याचं एज्युकेशन होतं. त्याच्यानंतर वर्गाची रचना सुद्धा वेगळ्या प्रकारे केलेली आहे. एका वर्गामध्ये 15-15 विद्यार्थी असतात, जेणेकरून काय होतं का टीचरला प्रत्येक विद्यार्थ्याकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे ॲडिशनल ट्युशन किंवा क्लासेस लावण्याची आवश्यकता भासत नाही. त्याच्यानंतर आज जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती नेक्स्ट क्लासमध्ये एक्झाम होतात, रोजच्या रोज परीक्षा होतात. त्याच्यामुळे काय होतं ऑटोमॅटिकली मुलांचं फायनल परीक्षेचं प्रिपरेशन होतं. आणि जर एखादा विद्यार्थी फायनल परीक्षेमध्ये काही कारणास्तव जर फेल झाला तर त्याला त्या विषयाचा पेपर 15 ते 20 दिवसानंतर परत एकदा देता येतो. जर सपोज तो विद्यार्थी सेकंड अटेम्प्टमध्ये परत एकदा फेल झाला तर त्याला तिसरा चान्स अजून एक मिळतो आणि तो 1 महिन्यानंतर विद्यार्थी परत त्या विषयाचा परीक्षा परत देऊ शकतो. जेणेकरून काय होतं की विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारे वर्ष वाया जात नाही आणि दिलेल्या ड्युरेशनमध्ये म्हणजे 5 वर्षामध्येच तुमचा हा कोर्स पूर्ण होतो आणि विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारे वर्ष वाया जात नाही. त्याच्यानंतर 3rd इयरला गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे जे प्रॅक्टिकल्स असतात हे विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॅक्टिकल्स तिथे करता येतात आणि 1st इयरपासून ॲक्च्युअल तिथे डेड बॉडीवरती विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करता येते. त्याच्यानंतर ज्या वेळेला विद्यार्थी तिकडे MBBS पूर्ण करतात, भारतात आल्यानंतर त्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप करावी लागते, जी की आपल्या इथे इंडियातल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपण इंटर्नशिप पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी भारतात आल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकता किंवा स्वतःचं क्लिनिक टाकता येतं किंवा विद्यार्थ्याला वाटलं की पुढे आपल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायचे हॉस्पिटलमध्ये जॉब करता येईल किंवा विद्यार्थ्याला वाटलं पुढे PG करायची असेल तर PG सुद्धा तिकडनं आल्यानंतर विद्यार्थी करू शकतात. म्हणजे एकंदरीत सांगायचं ठरलं तर ओश विद्यापीठामधनं MBBS करून आलेला विद्यार्थी आणि भारतात किंवा महाराष्ट्रात एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करणारा विद्यार्थी दोघांची डिग्री ही इक्विव्हॅलंट आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा काही बदल नाहीये. डॉक्टर, दुसरा प्रश्न असा आहे की मेडिकल काउन्सिलच्या परीक्षेबद्दल नेमकं काय सांगाल? कशा पद्धतीची ही परीक्षा असते? मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची जी परीक्षा आहे ही खूप काही अवघड नसते. जे आपण 5 वर्षामध्ये विद्यार्थी शिकतात त्याच अभ्यासक्रमावरती परीक्षा असते. ॲडिशनल कुठल्याही प्रकारे अभ्यासक्रम नसतो. हा जो पेपर आहे हा बेसिकली 300 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 150 मार्कला म्हणजे 50%ला पासिंग आहे. आणि एकदा का विद्यार्थी ही परीक्षा पास झाला की त्याच्यानंतर त्याला भारताचं रजिस्ट्रेशन मिळतं आणि तो विद्यार्थी इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. तो त्या परीक्षेनंतर गव्हर्नमेंट जॉब करू शकतो, स्वतःचं क्लिनिक टाकता येतं, स्वतःचं हॉस्पिटल टाकता येतं किंवा पुढे PGला सुद्धा ॲडमिशन घेता येतं. आणि आता पहिले कसं होतं की फक्त फॉरेनमधनं MBBS करून आलेल्या विद्यार्थ्यांना ही स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागत होती. आता काय झालंय नेक्स्ट म्हणून एक्झाम आलेली. नॅशनल मेडिकल कमिशन जे आहे त्या कमिशनने आता एक एक्झाम भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा इम्प्लांट केली. त्याचं नाव आहे नेक्स्ट एक्झाम. तर ती नेक्स्ट एक्झाम जी आहे ती भारतात MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कंपल्सरी आहे आणि फॉरेनमधनं MBBS करून आलेले विद्यार्थी त्यांना सुद्धा कंपल्सरी. त्याच्यामुळे आता काय झालंय की भारतातलं MBBS आणि फॉरेनमधलं MBBS करून आलेले दोघांची डिग्री इक्विव्हॅलंट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. ते विद्यार्थी आरामात इंडियात येऊन प्रॅक्टिस करू शकतात. डॉक्टर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नेमक्या काय विशेष सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत? त्या सुविधांबद्दल थोडक्यात मार्गदर्शन कराल? मी महाराष्ट्रातला असल्या कारणाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण महाराष्ट्रीयन हॉस्टेल आणि महाराष्ट्रीयन मेसची तिथे व्यवस्था केलेली आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं जे महाराष्ट्रीयन हॉस्टेल आहे हे सेपरेट महाराष्ट्रीयन हॉस्टेल आपण तिथे प्रोव्हाइड करतो, जेणेकरून काय होतं की विद्यार्थ्यांना आपल्या एरियातले सगळे म्हणजे जसं काय नाशिक असेल, औरंगाबाद असेल, धुळे असेल, जळगाव असेल, तर त्याच विद्यार्थ्यांमध्ये त्यांना राहण्याची एक संधी मिळते. आणि दुसऱ्या देशात जाऊन महत्त्वाचं गेल्यानंतर काय होतं का पालकांच्या मनात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की तिथे विद्यार्थी गेल्यानंतर खाणार काय. तर त्यासाठी आपण तिथे एक महाराष्ट्रीयन मेस सुद्धा चालू केलेली आहे. त्या मेसमध्ये मुलांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यामध्ये वरण भात पोळी भाजी हे सगळं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना ते मिळत असतं. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातनं कुक तिथे नेलेले आहेत, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना तिथे आरामात अवेलेबल होतं. त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये आपण तिथे फुल फर्निश रूम दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कबर्ड असेल, त्याच्यानंतर बेड आहे, त्याच्यानंतर स्टडी टेबल आपण विद्यार्थ्यांना तिथं दिलेलं आहे, खाली रूममध्ये कार्पेट टाकून दिलेलं असतं. आणि त्याच्यानंतर एक विद्यार्थ्यांना तिथे मेड दिलेली आहे, जी मेड काय करते की रोजच्या रोज येऊन विद्यार्थ्यांची रूम क्लिनिंग असेल, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम क्लिनिंग आहे तर ती स्वतः क्लीन करून घेऊन जाते. त्याच्यानंतर आपले जे जुने वॉशिंगचे जे कपडे आहेत तर ती मेड येऊन घेऊन जाते, ते सगळे कपडे वॉश वगैरे करून आपल्याला नेक्स्ट डे वगैरे ती आणून देते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे ॲडिशनल कुठं मेहनत करायची गरज नाही. त्याच्यानंतर खाली त्याच हॉस्टेलमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला आपण मेस प्रोव्हाइड केलेली. जसं की मी सांगितलं का त्या मेसमध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळणार आहे. जेवण केल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना ताट वाटी काही धुवायची आवश्यकता पडत नाही. विद्यार्थ्यांना या सगळ्या सुविधा मिळत असल्या कारणाने काय होतं विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे फोकस होतो व्यवस्थित. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं का आपल्या पद्धतीचं जेवण तिथे मिळत नाही, मुलांना स्वतः स्वयंपाक बनवावा लागतो. आता बरेचसे तुमच्या आजूबाजूचे जे काही विद्यार्थी गेलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जरी विचारपूस केली तर बऱ्याचशे 90% मुलं हे फॉरेनला जाणारे स्वतः स्वयंपाक बनवतात. मग स्वतः स्वयंपाक बनवायचं म्हटलं की मग त्याला किराणा आणणे झालं सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामुळे मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. मग ते स्वयंपाक या त्या गोष्टींमध्येच मुलांचा वेळ जातो आणि अभ्यास होत नाही. त्याच्यामुळे काय होतं या आपल्या विद्यापीठामध्ये आपण महाराष्ट्रीयन मेस आणि हॉस्टेल दिल्यामुळे एक महाराष्ट्रीयन पद्धतीचं वातावरण तिथं निर्मिती केलेली आहे आणि मग मुलांना अभ्यासामध्ये एकदम मन लागतं. त्याच्यानंतर जसे आपले महाराष्ट्रातले सण आहेत, शिवजयंती असेल किंवा दिवाळी सारखे सण सुद्धा आपण तिथे चांगल्या प्रकारे आपण तिथे साजरे करतो. त्याच्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये एकदम आनंद होतो आणि प्रोत्साहन तिथे निर्माण होत असतं. आणि डॉक्टर, जर पालकांना विद्यार्थ्यांसोबत ओश विद्यापीठात जाऊन त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे ती जर बघायची असेल तर तसं पालकांना देखील विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी जाता येतं का, आणि जर जाता येत असेल तर त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया करावी लागते? जर पालकांना विद्यार्थ्यांबरोबर सेम डे जायचं असेल आणि बघायचं असेल का माझा मुलगा मुलगी कोणत्या विद्यापीठामध्ये शिकणार आहे, कसं तिथलं कॅम्पस आहे, त्याला जेवायला काय मिळणार आहे, त्याची राहण्याची व्यवस्था कशी आहे, तर पालक सुद्धा विद्यार्थ्याबरोबर जाऊ शकतात. आणि जर ब्लड रिलेशनशिपमध्ये असेल, ब्लड रिलेशनमध्ये जर असतील पालक तर त्या पालकांना तिथे राहण्याची आणि जेवणाची सोय ही विद्यापीठाकडनं फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे. विद्यापीठ उलट पालकांना आवाहन करतं की तुम्ही या आणि आमचं कॅम्पस वगैरे बघा की मुलं कसे राहतात, कसे त्यांचे टीचर्स आहेत. तर पालक जाऊन विद्यार्थ्यांचे जे टीचर्स आहेत त्यांना जाऊन भेटू शकतात. फक्त पालकांना एअर तिकीट आणि विजाचा खर्च करायचा आहे. तेवढा खर्च केल्यानंतर पालक तिथे राहू शकतात, फिरू शकतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. उलटा आम्ही पालकांना सांगतो तुम्ही या आणि आमचं एकदा कॅम्पस बघा. डॉक्टर, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी सांगाल की ॲडमिशनची पात्रता नेमकी काय असावी लागते आणि कशा प्रकारे ॲडमिशनची प्रक्रिया होऊ शकते त्याबद्दल जरा सांगाल. ॲडमिशन प्रोसेसबद्दल एकूणच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल. आपल्या या ओस्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप सोपी पात्रता आहे. 12वी सायन्स परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिघ सब्जेक्टमध्ये 150 मार्क आवश्यक असतात. जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर 120 मार्क म्हणजे 40% मार्क्स असणारा विद्यार्थी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर नीट परीक्षेमध्ये तो विद्यार्थी इलिजिबल असला पाहिजे. फक्त एवढी पात्रता आहे, या पात्रतेवरती विद्यार्थी आपल्या या ओस्टेट विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर डॉक्टरांसोबतची ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टरांशी आपण चर्चा करत आहोत परदेशातील शिक्षण आणि त्याबद्दलच्या संधींसंदर्भात. पुढची चर्चा आपण सुरू करूया. डॉक्टर रसाळ आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना कॉलेज फी कशी आणि किती भरावी लागते त्याबद्दलही सांगाल. आपल्या या युनिव्हर्सिटीची जी फीज आहे फर्स्ट इयरसाठी $8,000 म्हणजे 5,20,000 रुपये आपल्या या करन्सीमध्ये होते. सेकंड इयरपासून म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ
पर इयर त्याची $3100 फीज आहे. 2 लाख रुपये पर इयर त्याची फीज होते आणि ही फी इंडियात इथे भारतात कोणाकडे भरायची नाहीये. तर ही फी डायरेक्ट विद्यार्थ्याने विद्यापीठात गेल्यानंतर भरायची. ज्या वेळेला विद्यार्थी विद्यापीठात जाईल तिकडे आपल्या डोळ्याने सगळं व्यवस्थित बघेल की नाही बाबा आपल्याला रसाळ सरांनी जी काय माहिती इंडियात दिली होती तर ती माहिती बरोबर आहे, आपली कुठल्याही प्रकारे फसवणूक झालेली नाहीये, तर ती जाऊन विद्यार्थ्याने स्वतःचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर तिकडे जाऊन ती डायरेक्ट विद्यापीठात भरायची असते. त्याच्यानंतर विद्यार्थ्याबरोबर पालक सुद्धा तिथे जाऊ शकतात. फक्त ब्लड रिलेशनशिप मध्ये जर असेल तर विद्यापीठाकडनं पालकांसाठी खूप एक चांगली संधी तिथे आयोजित केलेली आहे. जेणेकरून काय होतं की पालकांसाठी तिथे विद्यापीठाकडनं राहण्याचा आणि खाण्याचा खर्च फ्री ऑफ कॉस्ट आहे 15 दिवसांसाठी. पालकांना फक्त एअर तिकीट आणि विजाचा खर्च करायचा आहे. जेणेकरून काय होतं की पालक सुद्धा विद्यार्थ्याबरोबर तिथे जाऊन राहू शकता आणि आपल्या डोळ्याने बघू शकता, आपल्या मुलाला तिथे जाऊन सोडून परत भारतात येऊ शकता आणि बघू शकता की आपला विद्यार्थी काय तिथे जेवायला मिळणार आहे, त्याचं कॉलेज कसं आहे, त्याचं हॉस्टेल कसं आहे, या सगळ्या पालक त्या स्वतःने खात्री करून बघू शकतात. डॉक्टर, हे सगळं शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांचा आणखीन एक असा प्रश्न आहे की एज्युकेशन लोन या विद्यार्थ्यांना मिळतं का, म्हणजे मिळेल का? आपल्या या युनिव्हर्सिटीला नॅशनलाइज बँका जशा की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, या बँकांनी सुद्धा एज्युकेशन लोन आपल्या या युनिव्हर्सिटीला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि एज्युकेशन लोन एकदम सहजरित्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत असतं. आणि याच्यामध्ये काही बँक जी आहे हे पैसे कुठले विद्यार्थ्याच्या खात्यात किंवा कोणाकडे देत नाही, हे डायरेक्ट विद्यापीठाला पाठवतात. की आपलं एकदा लोन मंजूर झालं की त्याच्यानंतर हे पैसे डायरेक्ट बँक सुद्धा युनिव्हर्सिटीला पाठवू शकते किंवा विद्यार्थी सुद्धा तिथे जाऊन पैसे पेड करू शकतात. डॉक्टर, या सर्व ऍडमिशनसाठी तुम्ही चार्जेस घेतात का किंवा काही किती फीज देखील आकारली जाऊ लागते का, याबद्दल देखील सांगाल? या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपण कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्याकडनं कुठली कन्सल्टन्सी फीस किंवा कुठले हिडन चार्जेस आपण घेत नसतो. विद्यार्थ्यांनी डायरेक्ट विद्यापीठामध्ये फी जाऊन भरायची असते. काय होतं की बऱ्याचदा इथे जे बरेचसे कन्सल्टंट्स आहेत ते 2-2, 3-3 लाख रुपये विद्यार्थ्यांकडनं कन्सल्टन्सी फीसच्या नावाने इथे भारतात घेतात. तर यामध्ये काय आहे का इथे हे जे आहे डायरेक्ट विद्यार्थ्याचा संबंध हा विद्यापीठाशी येत असतो. याच्यामध्ये मधला कुठलाही कोणी एजंट किंवा दुवा किंवा कन्सल्टन्सी नाहीये. विद्यार्थी डायरेक्ट विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेणार आहे आणि मग त्याचा फायदा विद्यार्थ्याला डायरेक्ट होत असतो. म्हणजे जी काही कन्सल्टन्सी फी आहे ते विद्यार्थ्याचे पैसे सेव्हिंग होतात, त्या विद्यार्थ्याला त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी ते पैसे कामाला येतात. आणि याच्यात महत्वाचा भाग काय असतो, विद्यार्थ्याला फक्त ऍडमिशन घेताना त्याचं एअर तिकीट, विजा आणि त्याचं जे काही ट्रान्सपोर्टेशनसाठीचा लागणारा जो काही खर्च आहे तोच विद्यार्थ्याला फक्त इकडे भारतात करायचा असतो. बाकीची जी काही सर्व फीज आहे ती विद्यार्थ्याने विद्यापीठात जाऊन भरायची. इथे इंडियात वगैरे कुठल्याही प्रकारे कोणता एजंट किंवा कोणताही हे याला कोणाला द्यायची नाहीये. आणि बऱ्याचदा काय होत असतं का बरेचसे विद्यार्थी काय करत असतात का आपल्या ओळखीचं कोणी सिनियर विद्यार्थी वगैरे असेल त्याच्याकडनं ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये काय होतं का तो विद्यार्थी सुद्धा मध्ये कुठेतरी काहीतरी त्याचं एक हे ठेवत असतो. त्याच्यामुळे मी हेच सांगेल की तुम्ही कुठल्याही विद्यार्थी कुठल्याही एजंटकडनं काही ऍडमिशन आमच्या या विद्यापीठात घेण्याचं कारण नाही. तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जा आणि ऑनलाईन जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आणि आपले महत्वाचं काय होतं की कन्सल्टन्सी फी किंवा एजंटचा जो काही चार्जेस आहे कमिशन वगैरे ते विद्यार्थ्याचं वाचत असतं. त्याच्यामुळे हा जो आपण याच्यात प्लॅटफॉर्म दिलेला आहे का विद्यार्थ्याचा संबंध हा डायरेक्ट विद्यापीठाशी येणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्याचे पैसे याच्यामध्ये वाचतात. सर, ऑनलाईन ऍडमिशनची काही सुविधा आहे का, त्याबद्दल देखील मार्गदर्शन कराल? विद्यार्थी या आपल्या विद्यापीठामध्ये ऑनलाईन सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. त्याला कुठल्या प्रकारे एजंट किंवा कन्सल्टन्सी गरज नाहीये. दिलेली खाली वेबसाईट आहे www.oshmedical.com. या साईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट करायचे, ते पण एअर तिकीट आणि विजाचं. ते केल्यानंतर विद्यार्थ्याचं डायरेक्ट ऑनलाईन ऍडमिशन होऊन जातं. आता लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन ही फार मोठी एक चांगली सुविधा केली, त्याच्यामुळे एक्सपोजर वगैरे कुठल्या प्रकारे होत नाही आणि विद्यार्थी डायरेक्ट ऑनलाईन सुद्धा ऍडमिशन आपल्याकडे विद्यापीठामध्ये घेऊ शकतात. ही सगळी ऍडमिशन प्रोसेस नेमकी काय असते त्याबद्दल थोडक्यात सांगाल? ऍडमिशन घेण्यासाठी 10वी, 11वी आणि 12वीच्या मार्कशीटची आवश्यकता असते. तर 3 झेरॉक्स त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर 23 कलर फोटो लागतात आणि व्हॅलिड इंडियन पासपोर्ट.
त्याच्याबरोबर आपल्याला 65,000 रुपीजचा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागतो. तो डिमांड ड्राफ्ट याच्यासाठी असतो, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन लेटर, त्याच्यानंतर इन्व्हिटेशन, फॉरेन कंट्रीमध्ये जायचं म्हटल्यावर इन्व्हिटेशन लेटर लागतं, त्याच्यानंतर व्हिसा, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं एअर तिकीट, त्याच्यानंतर एअरपोर्टला उतरल्यानंतर हॉस्टेलला जाण्याचा जो काही खर्च आहे तो त्याच्यामध्ये आहे. रस्त्याने विद्यार्थ्यांना भूक लागते तो जेवणाचा खर्च त्याच्यात आहे. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्याला पालकांना फोन लावून दिला जातो आणि सिम कार्ड आम्ही आमच्याकडनं देतो, जेणेकरून विद्यार्थ्याचं डायरेक्ट पालकांची कम्युनिकेशन चालू होतं. ज्यावेळेला विद्यार्थी तिथे पोहोचला की त्याच्यानंतर त्याला सेम नेक्स्ट डे पूर्ण युनिव्हर्सिटी, हॉस्टेल, कॉलेज सगळं पूर्ण कॅम्पस दाखवला जातो. त्याच्यानंतर विद्यार्थ्याने डायरेक्ट जाऊन विद्यापीठात फी भरायची असते आणि ॲडमिशन जे आहे ते विद्यार्थ्याचं इंडियातच कन्फर्म होतं. त्याच्यामुळे कुठेही काही त्याच्यामध्ये त्रुटी राहत नाही. डॉक्टर, खरं तर सध्या कोरोनाचा काळ आहे आणि जेव्हा विद्यार्थी बाहेर गावी जातात, बाहेर देशात जातात, तेव्हा निश्चितच पालकांना चिंता भेडसावत असते. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याची काळजी कशा प्रकारे घेतली जाते त्याबद्दलही सांगाल? जर कुठला एखादा विद्यार्थी आजारी पडला, काही इमर्जन्सी तिथे निर्माण झाली, तर आपल्या हॉस्टेलमध्ये सुद्धा आपण एक डॉक्टर तिथे नेमलेले आहेत, जेणेकरून तो विद्यार्थी त्या डॉक्टरांकडे जाऊन लगेच मेडिकल चेकअप करू शकतो आणि ट्रीटमेंट लगेच त्याची चालू होते. आणि जर खूप काही मेजर असेल तर आपलं हे मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यामुळे सगळे डॉक्टर्स तिथे असतात. चांगले पूर्ण युनिव्हर्सिटीतलं जे आहे आपली, तर ही युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असल्या कारणाने तिथले सर्व हॉस्पिटल जे आहेत ते त्या युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली तर तो विद्यार्थी पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन फ्री ऑफ कॉस्टमध्ये तिथे ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर टॉक टाईममध्ये या आमच्या खास कार्यक्रमात ही चर्चा अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. मात्र अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टरांशी आपण चर्चा करत आहोत परदेशातील शिक्षण आणि त्याबद्दलच्या संधींसंदर्भात. पुढची चर्चा आपण सुरू करूया. डॉक्टर रसाळ आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, परदेशात शिक्षण घेत असताना फसवणूक होऊ शकते का, आणि जर ती होत असेल तर त्याची काही उदाहरणं आहेत का, त्याबद्दल देखील माहिती सांगाल? फसवणूक ही जी आहे ना, ही बऱ्याच प्रमाणावरती फसवणूक होत असते विद्यार्थ्यांची. बरेचसे एजंट काय करतात, इकडे भारतामध्येच फी कलेक्शन करतात आणि मग त्याच्यानंतर तिकडे इथे सांगतात का इंग्लिश मीडियममध्ये एज्युकेशन आहे आणि तिथे गेल्यानंतर मात्र ते रशियन मीडियममध्ये एज्युकेशन असतं. अशा प्रकारे मुलांची बऱ्यापैकी फसवणूक होते. किंवा इथे भारतामध्ये कमी फी सांगितली जाते आणि तिथे विद्यार्थी गेल्यानंतर एक्स्ट्रा फीची तिथे डिमांड करतात. किंवा बऱ्याचदा इथे सांगतात वेगळं कॉलेज आणि तिथे गेल्यानंतर एखाद्या भलत्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देतात. अशा प्रकारे बऱ्यापैकी मुलांची फसवणूक ही भारतात होत असते. डॉक्टर, ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय त्यांना रशियन भाषा शिकणं गरजेचं असतं का, ते देखील सांगाल विद्यार्थ्यांना? रशियन भाषा ही विद्यार्थ्यांना शिकलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. पण काय होतं, ज्या वेळेला एखादा विद्यार्थी मार्केटमध्ये जाणार आहे आणि मग तिकडे गेल्यानंतर त्याला ज्यावेळेस लोकल लोकांशी संबंध येतो, की त्याला सपोज टॅक्सीमध्ये बसल्यानंतर बाबा मला फलाना जागी सोड, तर त्याला त्या टॅक्सी ड्रायव्हरशी बोलता यायला पाहिजे. किंवा सपोज तो मार्केटमध्ये गेला, त्याला काही सफरचंद घ्यायचे आहेत, तर त्या सफरचंदवाल्याशी त्याला भाव करता आला पाहिजे. किंवा काय वॉटेवर त्याला जे काय बोलायचंय तर ते रशियन भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे. म्हणून ही रशियन भाषा शिकणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला विद्यार्थी थर्ड इयर नंतर हॉस्पिटलमध्ये जातात तर त्यावेळेला पेशंट्स तिकडे येतात, तर पेशंट बरोबर सुद्धा विद्यार्थ्यांना रशियन भाषेत बोलता यायला पाहिजे. बाबा तुला काय झालंय, काय त्रास होतोय, या गोष्टींसाठी रशियन भाषा ही विद्यार्थ्यांना शिकणं गरजेचं असतं. शिकलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, पण ते विद्यार्थ्याची आवड निवड आहे. आणि एक महत्वाचं की एक ॲडिशनल भाषा आपल्याला यायला लागते. आता आमच्याकडचे बरेचसे विद्यार्थी सेकंड इयर नंतरच रशियन भाषा एकदम फ्लुएंटली व्यवस्थित चांगल्या प्रकारे बोलायला सुरुवात करून टाकतात. डॉक्टर, इतकी वर्ष तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करत आहात, तर तुम्ही या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कसे आणि कधीपासून आहात याबद्दल देखील सांगाल? मी या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये जवळपास 2006 पासून ॲडमिशन करत आहे. काय झालं की ज्या वेळेला 2006 साली मी ॲडमिशन करायला सुरुवात केली त्यावेळेला बरेचसे पालक विद्यार्थी मला हे विचारायचे की सर भारतातनं कोण गेलेला आहे. आता आम्ही लोकांना हे विचारतो की तुम्ही कोणत्या गावचे किंवा तुमच्या गल्लीतलं कोण गेले, त्या विद्यार्थ्यांचे आम्ही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना आम्ही नंबर देतो, जेणेकरून विद्यार्थी वगैरे त्या पालकांशी जाऊन भेटू शकता आणि तिथली ॲक्च्युअल माहिती घेऊ शकतात की कसं काय सगळ्या गोष्टी. आता या गोष्टींना ॲडमिशन करण्यात मी आता जवळपास 12 ते 14 वर्षापासून मी इथे या विद्यापीठामध्ये ॲडमिशन करत आहे. डॉक्टर, लॉकडाऊनमध्ये सगळी मुलं तिकडे असताना विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी काही प्रयत्न तुम्ही केले आहेत का, त्याबद्दलही सांगाल?
आमच्या तिकडे ओशला 15 मार्च रोजी तिकडे लॉकडाऊन झालं. ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्याच वेळेला आम्ही लगेच मुलांना भारतात परत आणण्यासाठी हालचाली चालू केल्या. मुख्यमंत्र्यांपासून तर पंतप्रधानांपर्यंत सर्वांशी मी स्वतः पत्रव्यवहार केला आणि विद्यार्थ्यांना भारतात कसं लवकरात लवकर आणता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरुवात केले. मग त्याला प्रयत्नाला यश म्हणून लगेच तिकडनं येणाऱ्या ज्या फ्लाईट्स होत्या वंदे भारत मिशनमध्ये पहिल्या फेजमध्येच लगेच किर्गिस्तानसाठी वगैरे फ्लाईट्स तिथे अलॉट झाल्या आणि आपले सगळेचे सगळे मुलं भारतात परत आले. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे एकही माझा विद्यार्थी तिथे कोरोनाग्रस्त झाला नाही. सर्वच्या सर्व विद्यार्थी एकदम सुखरूप भारतात परत आले. याचा मला सगळ्यात जास्त अभिमान आहे. जे विद्यार्थी डॉक्टर आत्ता परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छित आहेत तर त्या अशा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? नीट परीक्षेत किंवा 12वी मध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणजे सर्व संपलं असं मानण्याचं अजिबात काही कारण नाही. ओ स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे का ज्या ठिकाणी कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्याला सुद्धा ते उत्कृष्ट प्रकारचे डॉक्टर बनवू शकतात. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. आणि महत्त्वाचं का मी डॉक्टर दीपेश रसाळ एक मराठी माणूस म्हणून सर्वांना एकच आवाहन करेल की तुम्ही बिनधास्त ॲडमिशन घ्या. कुठल्याही प्रकारे संकोच बाळगायचं कारण नाही. आणि माझं ध्येयच ते आहे का महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट प्रकारचं डॉक्टर बनवून महाराष्ट्रात आणायचं आणि त्यांना सेटल करायचं. आणि जी आपल्या भारतामध्ये डॉक्टरांची कमतरता आज कोरोनाच्या याच्यामध्ये आपल्याला जाणवते ती भरून काढायची. त्याच्यामुळे बिनधास्त राहा आणि ओ स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला तुम्ही ॲडमिशन घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. तर डॉक्टर दीपेश रसाळ यांनी इतकं चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि या मार्गदर्शनासोबतच आजच्या या चर्चेमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. असाच संवाद घेऊन पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत आमच्या खास कार्यक्रमात टॉक टाइममध्ये.